नमस्कार. आज आपण या मुरुड या परिसरात लातूर ते टेंभुर्णी या हायवे महामार्गावर आहोत. हा हायवे महामार्ग 77 नंबरचा राज्यमार्ग आहे. बरेच दिवस झालं या ठिकाणी या हायवेचं पूर्ण काम चालू होतं. काही कारणास्तव मुरुड अकोला ते 12 नंबर इथपर्यंतच काम झालेलं आहे. त्यानंतर हा कामाचा वेग हळूहळू कमी होत पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आणि आज जर परिस्थिती पाहिली असेल, रात्रीपासून इथं अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसात हे बघा, या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे अशा प्रकारे आहेत की लहान 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या सर्व वाहनधारकांना जाण्यासाठी कसरत करावं लागत आहे. आणि तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो किती रुंदीचा किंवा किती खोलीचा खड्डा आहे. हे बघा, हे बघा, इतका खोल खड्डा. प्रशासनाला याच्यातून थोडं का होईना पण जाग यावी व हे जे रखडलेलं काम आहे, हे थांबलेलं काम आहे, प्रशासनानं त्वरित, जरी आचारसंहिता असेल, वारंवार या रोडला वाहणारे वाहतूकदार असतील, प्रवासी असतील, यांनी कंप्लेंट केली होती. या कामाचा वेग वाढला पाहिजे, काम झालं पाहिजे. पण अद्याप या कामाचा वेग वाढलेला नाही आहे आणि काम सविस्तर झालेलं नाही आहे. भरपूर वेळेस या ठिकाणी निवेदनं देण्यात आली, प्रस्तावना करण्यात आली, वारंवार आंदोलन पण झाली या रोडला. तुम्ही इथं पाहू शकता वाहनांना कशी कसरत करावी लागत आहे. हे आपण समोर पाहू शकता. वाहनं कुठल्या पद्धतीने येत आहेत. रात्री अवकाळी पाऊस झाल्यामुळं एक मला माझ्या मित्रांचा फोन आला होता. रात्री त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही पाहू शकता त्या ॲक्सिडेंट म्हणजे काही चित्रविचित्र घटना घडतात. या ठिकाणी काही महिला पडलेल्या आहेत. ते आम्हाला त्यांनी फोनवरनं सांगितलं, वेळेअभावी आम्हाला पोचता आलं नाही. तरी या सर्व वाहनधारकांतर्फे व न्यूज लाईव्ह 25 मार्फत मी प्रशासनाला व शासनाला अशी विनंती करतो की रखडलेलं काम त्यांनी त्वरित चालू करावं व या वाहनधारकांना जो जीव जात आहे, या जीवाला जो धोका आहे, हे पहा तुम्ही. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की तुम्ही दाखवा या ठिकाणी किती मोठी कसरत करावं लागत आहे. वाहन पास अतिशय भयानक परिस्थिती आहे. जीवावर उदार राहून सगळे वाहनधारक या ठिकाणी प्रवास करत आहेत. या सर्व न्यूज रिपोर्टिंगसाठी कॅमेरामॅन केतुल पवार, पवन नाडेसोबत न्यूज रिपोर्टिंग अनिल केळे, NH25 विशाल केळे, धाराशिव. धन्यवाद.